छत्रपती संभाजी महाराजांच्या देहांतानंतर या स्वराज्याला जेव्हा एका आधाराची, एका स्तंभाची गरज होती, त्यावेळी पेशवे हे मराठा साम्राज्याचे आधार बनले. आज थोडे मनातले बोलायचे आहे. स्वतःचं कौतुक आम्ही करीत नाही, पण एक खंत कायम आम्हाला सतावते. उत्तर दिग्विजय हे आपल्या लाडक्या शिवबाराजांचं स्वप्न होय. दुर्दैवाने ते त्यांच्या काळात पूर्ण झालं नाही, पण पेशव्यांच्या काळात राघोबा दादा यांनी अटके पार झेंडे घेऊन अख्ख्या उत्तरेला पेशवाई आणि मराठ्यांचा धाक दिला. तो दिल्लीचा तप्त देखील मराठ्यांना जाणून होता. मराठा आणि वाघ सहजासहजी कोणाच्या वाटेला जात नाही आणि दिवसलं तर पाडल्याशिवाय राहत नाही. आमच्या छोट्याशा आयुष्यात आम्ही भरपूर लढ्या लढलो आणि सगळ्या लढ्यांमध्ये विजयश्री मिळवला. आज देखील लोक आम्हाला ओळखतात ते मस्तानी बाई यांच्या नावाने. मस्तानी हिंदू, राजपूत आणि बुंदेलखंडात राजा असणारे छत्रसाल यांची मुलगी होती, पण ते सत्य काही पंत पितुरांनी लपवले आणि आम्हाला बदनाम केले. असो, असत्याचे असंख्य डब जरी आले तरीही प्रचंड तेजाने झळकणारे सत्य कधी ना कधी बाहेर येतेच. आमचे धाकटे बंधू चिरंजीव चिमाजी आप्पा यांनी देखील अतुलनीय पराक्रम केले होते. इंग्रज आणि डचांकडून वसई विरारचे किल्ले खिचून स्वराज्यात आणले ते ह्यांनीच. मुद्दा हाच की एखाद्या व्यक्तीने समाजासाठी, रयतेच्या कल्याणासाठी जे काही केले आहे ते लोकांनी लक्षात ठेवले तर बरे. खाजगी आयुष्यामध्ये काय घडलं, कसं घडलं, का घडलं हे लक्षात ठेवून आपण आपल्या वीर योद्ध्यांवर, त्यांच्या आयुष्यावर आपण अन्याय करीत आहोत. हे स्वराज्य आणि आमचा इतिहास तुमच्या हाती आहे. तुम्ही ह्या जपाल तर पुढच्या पिढ्या त्याला सांभाळतील. अपेक्षा हीच की आमच्या आयुष्यातला तुम्ही अचूक न्याय प्रदान करा. हर हर महादेव.
मृत्यूच्या अंधकारातून स्वतंत्रतेच्या प्रकाशाकडे नेण्यासाठी कोणीतरी हवं असतं. आम्हास आजही म्हणतात, राजे पुन्हा जन्माला या. पण आम्ही तर एकाच जन्मामध्ये सर्व सांगितलंय. शिवाजी ही फक्त एक व्यक्ती नसून तो एक विचार आहे, जो सर्वांनी हृदयात जपला तर पुन्हा शिवाजी महाराजांना जन्म घेण्याची गरजच नाही. जो आई वडिलांचा आदर करतो तो शिवाजी, जो आया बहिणींची रक्षा करतो तो शिवाजी, जो न्यायासोबत न्याय आणि अन्यायासोबतही न्याय करतो तो शिवाजी, जो प्रत्येक जातीपातीला समान मानतो तो शिवाजी. हा जळजळीत यज्ञाप्रमाणे धगधगता इतिहास आपल्या डोळ्यासमोर ठेवा. आपल्या स्वराज्यासाठी अनेकांनी प्राणाची आहुती दिली, त्यांना आठवा. फक्त दाढी वाढवून किंवा शिवचंद्र कोर लावून शिवाजी बनता येत नाही. आणि आम्हाला जरी हृदयात ठेवले नाही तरी चालेल, आमचे विचार मात्र हृदयात ठेवा. आता हे हिंदवी स्वराज्य तुमच्या हातात आहे. हर हर महादेव.